अपघाताची घटना ही दुर्दैवी असल्याचं सुनील तटकरे यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आलेली आहे। खासदार सुनील तटकरे हे सध्या बारामतीमध्ये वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि याच दरम्यान त्यांनी ही माहिती दिल्याचं पाहायला मिळतंय। चौकशी करून दोषींवरती कारवाई व्हावी असे देखील आदेश निर्देश त्यांनी दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सुनील तटकरे यांनी ही मागणी केली आहे। कशामुळे अपघात घडला त्याची चौकशी नक्कीच रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत नक्की त्या ठिकाणी होईल। दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईलच, परंतु अशा पैकीच्या दुर्दैवी घटना भारतीय रेल्वेमध्ये किंवा दक्षिण मध्य रेल्वेमध्ये कुठे घडत असतील तर ते आपल्या सर्वांच्यासाठी रेल्वे प्रवाशांच्यासाठी थोडंसं मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करत असतं। त्यामुळे या झालेल्या अपघाताची चौकशी रेल्वे प्रशासनाच्या मार्फत रेल्वे मंत्री महोदयांनी करावी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश द्यावेत आणि त्याचं कारणाची निश्चिती करून जे जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। त्यामुळे चौकशी करून दोषींवरती कारवाई व्हावी अशी मागणी आता खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे। अशा घटनांमुळे भीतीचं वातावरण पसरतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या दुर्घटनेसंदर्भात नेमकी चूक कोणाची होती, कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली, यामध्ये एकूण जखमींची संख्या नेमकी किती आहे, सध्या किती जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, ही घटना नेमकी कुणाच्या चुकीमुळे घडली, ही सगळी चौकशी आता रेल्वे प्रशासनाकडून केली जाते। रेल्वे प्रशासनाच्या अखेरच्या अहवालानंतर या सगळ्या संदर्भातली माहिती ही स्पष्ट होणार आहे। मात्र या घटनेनंतर मध्य रेल्वेवरती प्रवास करणाऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण काहीसं पसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच ही घटना 9:50 दिवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान घडली, ज्यावेळी 2 रेल्वे गाड्या या पास होत असताना ही दुर्घटना घडली आणि ज्यामध्ये 13 ते 14 प्रवासी जखमी असल्याची माहिती सध्या रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ज्यामध्ये 5 रुग्णांवरती सध्या कळव्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहे, ज्यामधल्या 3 जखमींची ओळख पटल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। त्याचबरोबर या सगळ्या दुर्घटनेत अद्यापही कुठल्याही मृत व्यक्तीची घोषणा करण्यात आलेली नाही। अधिकृत माहिती तशी रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली नसल्यानं रेल्वे प्रशासनानं अशी कुठलीही घोषणा किंवा अधिकृत माहिती अद्यापही दिलेली नाहीये। रेल्वे प्रशासनाकडून देखील या संदर्भातली माहिती सध्या घेतली जाते। त्यामुळे ही रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी असल्याचं आता राजकीय नेत्यांकडून देखील म्हटलं जातंय। मध्य रेल्वेवरती आज सकाळी ही दुर्घटना घडली। कसाराच्या दिशेनं गाडी जात असताना प्रवासी शेजारी गाडी पास होत असताना हे प्रवासी घासले गेल्यानं हे प्रवासी ट्रॅकवरती पडले आणि त्यानंतर इथल्या माणसानं इथल्या व्यक्तीनं स्टेशन मास्टरला या संदर्भातली माहिती दिली। त्यानंतर त्वरितच या ठिकाणी ॲम्ब्युलन्स दाखल झाल्यानंतर या ठिकाणी ही सगळी दुर्घटनेनंतर मदत दिल्या गेली।